गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. नवीन पनवेल स्टेशन परिसरात ड्रामा. डुप्लिकेट नंबरच्या फॉर्च्युनर मधून पिस्तूल सदृश्य शस्त्र जप्त, सराईत आरोपी अटक. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके. गुन्हेशोध न्यूज नेटवर्क. सामान्य जनतेची बनली वज्रमूठ. प्रहार तिचा पक्का, वेद अचूक बातमीचा शोध, सत्याचा पर्दाफाश करून देतो धक्का. नवी मुंबईतील नवीन पनवेल रेल्वे स्टेशन पूर्व परिसरात सोमवारी रात्री वाहतूक शाखेच्या पथकाने केलेल्या सतर्क कारवाईत डुप्लिकेट नंबर प्लेट लावलेली फॉर्च्युनर कार आढळून आली. तपासणी दरम्यान गाडीत पिस्तूल सदृश्य शस्त्र सापडताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सराईत गुन्हेगार राजेंद्र निकम वय 48 राहणार चुनाभट्टी मुंबई याला ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी रात्री 8:30 वाजता पीआय औदुंबर पाटील, पीआय जीवन शेरखाणे, पोलीस हवालदार येळे 655, मुलानी 786, टी.एन. निकम व इतर कर्मचारी हे स्टेशन परिसरात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी MH03 AH 7863 या क्रमांकाची फॉर्च्युनर कार चुकीच्या पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले. पथकाने गाडीच्या मालकाशी संपर्क साधला असता त्यांनी धक्कादायक माहिती दिली. ही गाडी माझी नाही, माझ्या वाहनाचा नंबर कोणी अज्ञात व्यक्ती वापरत आहे. मी यापूर्वी तक्रार केल्या आहेत. यानंतर संशय वाढल्याने पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता समोरील दरवाजा अर्धवट उघडा आढळला. आता तपासणी केली असता पिस्तूल सदृश्य शस्त्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स नाव राजेंद्र निकम मिळून आले. कोर्टाचे कर ऍप मध्ये तपासणी करताच राजेंद्र निकम यांच्यावर मुंबई विभागात विविध गुन्ह्यांची नोंद असल्याचे स्पष्ट झाले. काही वेळानंतर राजेंद्र निकम स्वतः घटनास्थळी आला. अनधिकृत पार्किंग, डुप्लिकेट नंबर प्लेट आणि वाहनात सापडलेल्या शस्त्राच्या मुद्द्यावर त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या डेटिकेशन टीमकडे सोपवण्यात आले आहे. ही कारवाई PSI शेरखाणे, HC हेळे, HC मुलानी, महेंद्र राजपूत, राकेश गाडगे वाघमारे व PN केशव निकम यांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली.